So next start करूयात. हा मगाशीच आन्सर होतं, त्याचा आन्सर काय आलं सांगा. ₹782. We divided into 3 parts with proportional to 1/2 is to 2/3 is to 3/4. Then the first part is, what was the first part? Yes, anyone? $782 ला आपण इथं डिवाइड केलंय. रेशो दिलाय तो 1:2, sorry 1/2, that is 1:1/2 is to 2/3 is to 3/4. Then the first part is, आता या ठिकाणी रेशो दिलाय तो या टाइपचा रेशो दिलाय. ठीक आहे. So in this ratio, yes, Kalyan, your answer is correct. That is 204. तर या ठिकाणी जो रेशो जो आहे तो फर्स्ट पार्ट, आता पहिल्यांदा हा रेशो काढायचा आपल्याला. एबीसी, सपोज 3 टर्म्स आहेत एबीसी. मग A:B:C काढला आपण. तर मग आता इथं काय असणार आहे, हे रेशो कसं येईल, 6:8:9 विच इज इक्वल टू, आता हे बी साठी आहे, सी साठी आणि हे ए साठी. मग आता टोटल नंबर किती आहेत, म्हणजे रुपीज किती आहेत, 782 इंटू B by second number divided by sum of this ratio. So it gives 782 into 6 divided by first part चा काढायचं ना आपल्याला, first part चा काढायचं आहे. So 6 divided by 23. It gives 204. In same ways we can find out the second part and third part also by using the same formula. Next, a mixture of 85 kg
85 kg contains milk and water आता याच्या ठिकाणी मिक्सचर ऑफ या ठिकाणी तो दिलेला आहे लिटर पाहिजे ऍक्च्युअल ते केजी मध्ये सांगितलं त्याने मिक्सचर ऑफ 85 liter contains milk and water in the ratio 27:7. How much more water is to be added to get a new mixture containing milk and water in the ratio 3:1. ओके आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय करतोय तर रेशो दिला मिल्क अँड वॉटर इन 85 लिटर्स दॅट इज 27:7. मग आता या 85 लिटर मध्ये मिल्क ते किती कंटेनिंग आहे त्याचं कंटेंट किती आहे किती लिटर मिल्क आहे ते आपण फाइंड आउट करूयात सो पहिल्यांदा काय करूया तर मिल्क इन गिवन मिक्सचर which is equal to 85 into 27 divided by sum of ratio that is 34. ओके मग इथे काय मिळेल तुम्हाला 135 divided by 2 liter. ओके आता वॉटर इन इट आता वॉटर इन इट म्हणजे काय 85 मधनं हा मिल्क मायनस करा वॉटर इन इट विल बी 85 minus 135 divided by 2 जिथे किती असणार आहे टोटल 170 ना 170 minus 135 divided by 2 so it gives 35 divided by 2 liter. Okay, now let us consider x liter of water be added to it. जे आपण ऍड करणार आहे ते x liter कन्सिडर केलं so x liter of water to be added. Just we are taking that x liter. ओके मग आता हा जो रेशो काय होतोय दॅट रेशो विल बी 3:1 म्हणजे आता हा जो रेशो आहे कसा दाखवता येईल आपल्याला 135 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 35 डिवायडेड बाय 2 प्लस एक्स इज इक्वल टू म्हणजे इथं काय हे 85 मधलं मिल्क आणि हे वॉटर यांचा रेशो घेतोय आपण मिल्क आणि वॉटरचा रेशो थोडस व्यवस्थित लिहिते मी इथं तर काय असेल बघा जो तो रेशो आहे तो असा असणार आहे डिवायडेड बाय 35 by 2 plus x is equal to that ratio has given 3/1. आता हे कॅल्क्युलेट करूयात आपण सो इट विल बी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण 3 इंटू पहिल्यांदा या ठिकाणी हे 35 by 2 प्लस एक्स याचे एलसीएम काढलं हा 2 2 कॅन्सल होणार आपला सो 3 इंटू
35 प्लस 2x असेल इथं इज इक्वल टू काय असेल 135. मग आता या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं तर 105 प्लस 6x इज इक्वल टू 135. Therefore x इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला इथं 6x. आता या ठिकाणी 6x इज इक्वल टू 135 मायनस 105. Therefore 6x is equal to 30. So x is equal to 5. Means here the quantity of water to be added in that it will be 5 liter. 5 liter आपण एक्स्ट्रा आपण तिथे ऍड करणार आहे. हा, you can put that 67.5 you can put that, but while you are going to calculate that time it will be somewhat lengthy. That process will be somewhat lengthy. So that's why I am taking that 135 divided by 2 as it is. काही वेळेस आपण कॅल्क्युलेशन करतोय डेसिमल पॉइंट मध्ये घेतलं तर ते जास्ती वेळ खातं आणि जे कॅल्क्युलेशन आहे ते लेंदी होऊ शकतं. त्यामुळं जे आपण फ्रॅक्शन आहे ते फ्रॅक्शन तसंच ठेवलं. You will get that same answer. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात ते. If 96 is divided into 4 parts. If 96 is divided into 4 parts. Proportional to, in proportional to 5, 7, 4, 8. Then the smallest part is, options are given. Option A 16, option B 14, option C 20, option D 80. आता या ठिकाणी रेशो दिलाय. सपोज 4 पार्ट्स आहेत ते ABCD, त्यांचा रेशो दिलाय 5, 7, 4, 8. म्हणजे हा जो रेशो आहे कसा असणार आहे, गिवन रेशो it is equal to 5:7:4:8. ओके, मग आता ह्या सगळ्यांचा सम किती असणार आहे, सम ऑफ रेशो इज इक्वल टू 5 + 7 + 4 + 8. टोटल किती मिळेल तुम्हाला इथं 24. मग आता याच्यामधला स्मॉलेस्ट पार्ट कन्सिडर करतोय आपण. आता 5, 7, 4, 8 याच्यामधला स्मॉलेस्ट पार्ट कोणता आहे, 4 आहे. ऑब्व्हियसली 4 आहे. Therefore smallest part is equal to total जी आहे ती 96 दिली into smallest part that is 4 divided by sum which is equal to किती मिळेल आता इथं 4, 6 म्हणजे इथं काय आलं 16 आलं. Answer is 16. So option A is the correct option. Okay. तर याच्यानंतर कंबाइंड रेशो बेस्ड ऑन इंडिव्हिज्युअल रेशोज याच्यावरचे एक्झाम्पल्स बघूयात आपण. The examples related to combined ratio based on individual ratios. एक थोडं सांगा मला याच्यामध्ये तुम्हाला ह्याचे आधीचे PDF सगळे मिळालेले आहेत का, जे 4 चॅप्टर झालेत आपले सगळे PDF आहेत का तुमच्याकडे, स्टडी करताय का तुम्ही? Yes. You didn't get any PDF.
ओके, आय विल सेंड इट ऑन ग्रुप. मी ऑलरेडी तुमच्या टीचिंग डायरी मध्ये मी तिथं अपलोड केलेला आहे, लिंक शेअर केलेली आहे. पण मला वाटतं ती लिंक तुम्हाला ओपन करता आली नसेल किंवा तुम्हाला लिंक ती मिळाली नसेल. तरी सुद्धा मी काय करते, मग पीडीएफ जे आहे ते मी प्रत्येक चॅप्टरची पीडीएफ हे तुम्हाला ग्रुपवर टाकते, ते तुम्ही स्टडी करा. ओके, इज इट ओके नाउ? So let us go for next, that is combined ratio based on individual ratios. त्याचे एक्झाम्पल्स बघूयात. इन दॅट फर्स्ट एक्झाम्पल, आता या ठिकाणी कंबाईंड रेशो दिलेला असतो, मग त्याच्यावरनं सॉरी इंडिव्हिज्युअल रेशो दिलेले असतात, त्याच्यावरनं आपल्याला कंबाईंड रेशो जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहे. म्हणजे आता कसे आपण तिथे एक्झॅक्टली आपल्याला काय घ्यायचंय हे बघूयात आपण. ओके, सो हिअर रेशो ऑफ पीस सॅलरी, पहिलं एक्झाम्पल घेतोय आपण इथं. रेशो ऑफ पीज सॅलरी, आता या ठिकाणी टू क्यूज सॅलरी is 2:3. The ratio of Q पुढे दिले तिथं, the ratio of Q's salary to R's salary, PQR दिल्यामुळे इथं to R's salary is 4:5. Then what will be the ratio of P's salaries to R's salary? P's and R's. ओके, आता या ठिकाणी दोन मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो हे एक्झाम्पल. तर पहिलं जे आहे ते कन्व्हेन्शनल मेथड. आता कन्व्हेन्शनल मेथड ज्यावेळेस आपण युज करतोय तर त्याच्यामध्ये वी हॅव टू टेक दॅट टू व्हॅल्यूज ऑफ क्यू as they are common values given in that ratio PQR. ओके, PQR मध्ये Q हा दोन्हीसाठी कॉमन आहे, P आणि Q साठी, सॉरी P आणि R साठी. सो हिअर वी आर टेकिंग द रेशो ऑफ Q, रेशो ऑफ Q, आणि त्याचा एलसीएम घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे कॉमन व्हॅल्यू दिलेली आहे Q साठी, टू व्हॅल्यूज ऑफ Q. What is given there? Two values of Q that are 3 and 4. इथं बघा 2:3, 4:5, आणि ह्याच्यामध्ये कॉमन काय Q आहे, त्यामुळे त्या Q च्या दोन व्हॅल्यूज काय आहेत, 3 आणि 4. ओके, मग या दोन्हीचा एलसीएम घेतला, सो एलसीएम विल बी 12. 3 into 4, एलसीएम हा झाला 12 झाला. त्याच्यानंतर मग आता वी हॅव टू कन्वर्ट द Q's व्हॅल्यूज इन इच रेशो ऑफ 12. मग आता याच्यामध्ये फर्स्ट रेशो आणि सेकंड रेशो कॅल्क्युलेट करतोय. आता रेशो कॅल्क्युलेट करतोय म्हणजे काय असणार आहे, सो Q's व्हॅल्यू इन इच रेशो. आता हे कन्व्हेन्शनल मेथडने आपण सॉल्व्ह करतोय, त्याच्यानंतर आपण शॉर्टकट मेथडने पण सांगते तुम्हाला. इन इच रेशो टू 12. आता रेशो 1 काय असेल सांगा, व्हॉट विल बी द रेशो 1? फर्स्ट रेशो काय असेल, रेशो 1 इज इक्वल टू काय असेल इथं, आता फर्स्ट रेशो काय असेल, इट विल बी 8/12. आणि रेशो 2 काय असणार आहे, इट इज इक्वल टू
12/15. म्हणजे आता P is to Q is to R, it becomes 8 is to 12 is to 15. मग आता P salary, suppose P salary was 400 rupees. Then we can find that R salary, it was be रुपीज 750. हे आपण इझी वे मध्ये काढतोय. आता शॉर्टकट मेथड मध्ये काय काढणार आहे आपल्याला? रेशो काढायचे. म्हणजे आता या ठिकाणी 8:15 आणि पी आणि आर चं झालं. ओके, तर शॉर्टकट मेथडने जर काढायचं म्हणलं आपण, तर शॉर्टकट मेथडने कसं असणार आहे? रेशोज गिवन, P is to Q is equal to 2:3. त्याच्यानंतर Q is to R, that is given 4:5. मग आता to find the ratio of P and R, multiply the first digit with one another and second digit with. ओके, मग आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन कसं करणार बघा? P is to R is equal to 2 into 4 is to 3 into 5. ही शॉर्टकट मेथड असणार आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण काय करतोय, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करतोय आणि इज टू सेकंड जे नंबर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करतो. सो द रेशो बिटवीन P and R, it will be 8:15. समजलं प्रत्येकांना हे? येस. ओके, याच्या नंतरचे एक्झाम्पल्स जे आहेत I'm going to share that. Next, if A is to B is equal to 5:8 and B is to C is equal to 6:7, then find the ratio of A, B and C. ह्या तिन्ही मधला रेशो फाइंड आउट करायचा आपल्याला. कसं करणार? दोन्ही मेथडनी तुम्ही सॉल्व्ह करू शकता इथं, शॉर्टकट मेथडनी आणि कन्व्हेन्शनल मेथडनी. So look at that. That answer is given here. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना इथं? Look at that, answer is given here. क्वेश्चन आणि आन्सर दोन्ही पण हे केलेलं आहे इथं. कॉमन टर्म अपेरिंग इन द बोथ द रेशोज. कॉमन टर्म काय आहे त्याच्यामध्ये? जस्ट लुक ॲट दिस. You can find out. LCM पहिल्यांदा घातला, त्याच्यानंतर A to B दिलाय तो 5:8. दोन्ही टर्मला तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करता इथं. So it will be 15:24:28. In same way, next example आपण सॉल्व करतो इथं. If A is to B is equal to 4:7 and B is to C is equal to 5:9, then find A is to B is to C. मग आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्याच मेथडने, मी शॉर्टकट मेथडने तुम्ही सॉल्व करू शकताय. 4:7 A is to B दिलेलं आहे, 5:9 B is to C दिलाय. आता मल्टिप्लाय करताना काय करणार? पहिले तुम्ही 2 टर्म्स घेणार आणि नंतरचे 2 टर्म्स करणार. मग ते आन्सर काय मिळेल तुम्हाला? 3 रेशोज काढायचे. 3 टर्म्स मधला रेशो काढायचा आहे. सो A is to B is to C. सो इट विल बी, याच्यामध्ये कॉमन B आहे. B कॉमन असल्यामुळे त्याला काय 7/5 ने मल्टिप्लाय करतोय आपण.
B:C चा रेशो मध्ये. Look at this. 4:7 and 5:9 आहे. मग आता हा B कॉमन आहे ह्याच्यामध्ये. तर जो रेशो दिलेला आहे तो काय आहे इथं 5:9. मग 5:9 मध्ये 5 into 7/5 करायचंय. त्याच्यानंतर is to नेक्स्ट 9 into 7/5 करायचा. ह्या दोन्हीचा जो रेशो आहे तो अगोदर C चा रेशो निघणार, त्याचे B आणि C चा रेशो. आता इथं काय असणार आहे 7 असणार आहे आणि इथं काय असणार आहे 63 डिवायडेड बाय 5 असेल. ओके. मग आता A काय तुमचा 4 ऑलरेडी दिलाय. जो रेशो आहे तो 4:7:63/5 झालाय. मग आता 5 मल्टिप्लाय केलं तर इथे काय असेल 20:35:63 असेल. सो A:B:C is equal to this value. Okay. The next example, if M:(n) is equal to 3:4 and N:(O) is equal to 8:9, then find M:(O). जे शेवटची टर्म आहे ती फाइंड आउट करायची. इन सेम वे याच्यामध्ये कॉमन काय तुमचा n कॉमन आहे, बरोबर आहे. मग आता पहिल्यांदा आपण इथे जर घेतलं, मग अशी जे एक्झाम्पल बघितलं होतं म्हणजे पहिले दोन टर्म्स मल्टिप्लिकेशन करतोय आपण आणि शेवटचे दोन टर्म्स म्हणजे दोन्ही सेम वे मध्ये येतात. इथे बघा इथे काय असेल बघा आता इथं M:(n) आणि ह्याचं काय दिलंय 3:4. त्याच्यानंतर N:(O) इट गिवन 8:9. आता पहिल्यांदा मग आपल्याला काढायचं काय M:(O) काढायचंय. M:(O) काढताना काय करणार पहिले दोन टर्मचे मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे इथे काय असेल 8:3 = 24, 24:2, 4:9 = 36. मग याला सिम्प्लिफाय जर केलं तर 2:3 मिळेल. ओके. So the ratio between M:(O) it is equal to 2:3. Next, the speeds of 3 motors bike are ratio 6:5:4. आता ह्याचा रेशो दिलेला आहे तो 6, 5 आणि 4. The ratio between the time taken by them to travel the same distance is. या ठिकाणी तुम्हाला रेशो ऑफ टाइम काढायचे. मग आता इथं सपोज इथं दिलेला स्पीड 6:5:4. मग द रेशो बिटवीन द टाइम टेकन बाय देम टू ट्रॅव्हल द सेम डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला तिथला रेशो तो टाइमचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके. सो हिअर लुक एट दॅट. काय कन्सिडर केलंय आपण पहिल्यांदा सपोज हा जो रेशो दिलाय तो असा घेतला 1/6, 1/5 and 1/4. मग हे जर सॉल्व्ह केलं 1/6, 1/5 आणि 1/4 जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला रेशो मिळतो 10:12:15. Next example, the given ratio are A:(B) which is equal to 2:3. या ठिकाणी घेतलं A:(B is equal to 2:3. त्याच्यानंतर B:(C is equal to 5:2 and C:(D is equal to 1:4. Then find A:(B:C. आता याच्यामध्ये जो रेशो दिलेला आहे कॉमन रेशो जो आहे तो कॉमन रेशो बघायचा आहे आपल्याला. अगोदर पहिल्या रेशोला आपण 5 ने मल्टिप्लाय करायचा, ठीक आहे. आणि सेकंड रेशोला आपण कशाने मल्टिप्लाय करायचं
6 ने. सो हिअर सॉरी सेकंड रेशोला 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि जो थर्ड रेशो आहे तो त्याला आपण 6 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे या ठिकाणी कसे मिळणार बघा इथं, या पहिल्या रेशोला जर 5 ने मल्टिप्लाय केलं, 5 ने मल्टिप्लाय काय करतोय आणि ह्याला 3 ने मल्टिप्लाय करतोय आणि याला ह्या रेशोला इकडच्या शेवटच्या रेशोला आपण 6 ने मल्टिप्लाय करतोय. कशामुळं? येस एनीवन? 2:3 ला आपण 5 ने मल्टिप्लाय केलंय. 5:2 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करतोय. का करतोय असं आपण? 1:4 ला आपण 6 ने मल्टिप्लाय केलंय. 5 we have taken that 5, 3, 6. का घेतोय आपण तसं? येस एनीबडी? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये. ओके, एनीवन एल्स? Why we have taken that 5, 3, 6? या ठिकाणी जर आपण दिलेल्या रेशोला आपण एकाच नंबरने आपण मल्टिप्लाय केलं तर त्या रेशो मध्ये काही अफेक्ट होत नाही, आपल्याला माहितीये. 2/3 ला जर आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय केलं तर सेम राहणार. सेकंडला 3 ने मल्टिप्लाय करते सेम राहील. मग आता हे जर हा जो रेशो मिळेल आपल्याला तो कोणत्या वे मध्ये असेल? पहिल्याला जर 5 ने मल्टिप्लाय केलं इट विल बी 10:15. देन इट विल बी 15:6 आणि इथं काय असेल 6:24. मग आता या ठिकाणी जे दोन टर्म्स आहेत ते कॉमन आहेत. सो 10:15:6:24 will be the ratio between A, B, C, D. Okay. Then after that, going for next, triplicate ratio of two numbers is 27:64. Find their duplicate ratio. या टाइपचे एक्झाम्पल घेतलेले आहेत आपण. येस, कुणीतरी सांगा आन्सर याचा. ट्रिप्लिकेट रेशो दिलाय म्हणजे A³ दिलाय तुम्हाला, तो आहे तुमचा 27:64. पहिल्यांदा तुम्हाला A आणि B काढावं लागेल. सो A:B is equal to cube root of this 27 and 64. 3:4 ना. डुप्लिकेट रेशो काय असेल? A²:B². डुप्लिकेट रेशो झाला. सो 9:16. Answer is 9:16. Next, if A:B is equal to 5:9 and B:C is equal to 4:7, then find the ratio between A, B, C. या तिन्ही मधला रेशो. परत तेच करणार आहे आपण. काय करणार? मल्टिप्लिकेशन करतोय. 9/4 ने मल्टिप्लाय केला. 9/4 ने मल्टिप्लाय केला इथं. इथं बघा रेशो जो दिलेला आहे तुमचा 5:9 दिलाय. 5:9. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? 4:7.
5/9 आणि इथं सॉरी इथं 5/9 घेतला आणि इथं 4/7 म्हणजे इथं 4:7 म्हणजे इथं काय असणार आहे 4 into 9/4 त्याच्यानंतर 7 into 9/4 हे कॅल्क्युलेट जर केलं तुम्ही तर याच्यामध्ये तुम्हाला लास्ट C मिळेल इथं या दोन्हीमध्ये. ओके इथला रेशो काय मिळेल 9 मिळाला हा 9 पहिला जो आहे दिलेला तो 5 आहे 5:9:2 इथे किती असेल 63/4 असेल. ओके म्हणजे इथं 4 ने मल्टिप्लाय केलं तर 20:36:63 दिस इज द रेशो. Next, if x is to y is equal to 3:4, find x is to y दिला तो 3:4 आहे. Then we have to find out 4x plus 5y is to 5x minus 2y. हा रेशो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ओके मग आता या ठिकाणी x by y जो दिलेला आहे तो जो रेशो आहे इथला तो आहे 3/4. ओके मग आता या ठिकाणी 4x plus 5y इज इक्वल टू इथं इथं बघा 4x plus 5y डिवायडेड बाय 5x म्हणजे हा जो रेशो आहे तो रेशो याला कम्पेअर करतोय आपण. ठीक आहे म्हणजे आता या ठिकाणी कसं लिहिणार हे 4x plus 5y is to 5x minus 2y. So it will be divided by 5x minus 2y. मग आता x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू x बाय y. आता या ठिकाणी कम्प्लीट टर्मला जर आपण इथे जर आपण घेतलं हे तर याच्यातनं सपोज आपल्याला y नी म्हणजे कोणतरी एक टर्म एलिमिनेट करतोय आपण तर म्हणजे ही जी टर्म आहे आता 4x plus 5y आहे तर ह्या कम्प्लीट टर्मला आपण y नी मल्टिप्लाय डिवाइड केलं तर या ठिकाणी काय असेल 1/y ने मल्टिप्लाय केलं तर ही टर्म कशी मिळेल तुम्हाला 4x by y plus 5 मिळेल आणि डिवायडेड बाय इथं काय मिळेल 5x by y minus 2. कोणत्याही टर्मनी तुम्ही मल्टिप्लाय डिवाइड करू शकता इथं एक टर्म आपण एलिमिनेट करू शकतोय. आता x by y ची व्हॅल्यू काय 3/4 आहे. सो 4 into 3/4 plus 5 divided by 5 into 3/4 minus 2. हे जर कॅल्क्युलेशन्स केले आपण तर या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये काय मिळाले आपल्याला 3 plus 5 divided by इथं काय मिळेल 15/4 minus 2. ओके इथं 8 divided by 15 minus 8 divided by 4 हा वर घेतला तर इथं काय मिळेल तुम्हाला 32 divided by 15 minus 8 it is 7. So here the ratio between 4x plus 5y is to 5x minus 2y it gives 32/7 means 32 is to 7. And the last example, if 2, 5, x, 30 are in proportion. If 2, 5, x, 30 are in proportion, find the third proportional x. x आपल्याला फाइंड आउट करायचंय. मग आता आपल्याला माहितीये मल्टिप्लिकेशन पहिल्या दोन टर्मची म्हणजे ह्या टर्मची मल्टिप्लिकेशन करतोय आपण 2 आणि x आणि 5 आणि 30 याचं मल्टिप्लिकेशन करताना कसं असणार आहे इथं 10 2x is equal to